गाईजानू कोकणातच्या चिनूमध्ये तुमचं स्वागत आहे. गाईजानू इथे थांबलो एका हॉटेलमध्ये. मागे पण इथेच थांबलेलो, आता पण इथेच थांबलो आहे. म्हटलं काहीतरी खाऊ आणि मग जाऊ. असं नाही, इथून आता 12 किलोमीटर आहे इथून. जानोली ना, केसरी म्हणून एक एक्वॅरियम आहे. ते केसरी एक्वॅरियम आहे, पण जानोलीच्या इथून ना, इथून हां, इथून जानोलीच्या इथून फाटा जातो. तो पण मी दाखवेन, कारण कसं झालं आहे, माझ्या पण कॅमेराची थोडीशी बॅटरी कमी आहे आणि म्हणजे मम्मीची पण बॅटरी थोडी, म्हणजे मोबाईल कॅमेऱ्याची कमी आहे. तर मी जायचं पण मला करायचं आहे शूट, ते पण मी दाखवणार आहे. तर हळूहळू मी बघतो, आपण आता ट्राय करू, दाखवतो सगळं. आणि आता इथे जरा खायला थांबलो आहे, तर ते पण खाऊन घेऊ, मग दाखवतो. कोण काय नाही गायजानू, हे पोरं होती ना, ते सगळे सबस्क्रायबर आहेत. सबस्क्रायबर म्हणजे विचारत होते चॅनलचं नाव काय वगैरे, तर त्यांना पण ब्लॉगमध्ये घेतलं आपण, ते बघतील. तर बघूया आता. हे बघा, हे सवास उडतायत, सगळे उडतात मस्तपैकी, मजा करतायत. कबूत, हे बदक, हे बघा, हे बघा, गेला बघा, पाण्याच्या आत गेला. आता तिकडे सगळ्यांना डुबकी मारतात पाण्याच्या आत जाऊन, दिसत असेल. हे बघा, झूम कमी करतो. झालं आपलं नाश्ता खाऊन झालं आहे. आता जातो आहे ॲक्वेरियममध्ये. तर आता या साईडनी रोड आहे, तर तुम्हाला दाखवत होतो, तुम्ही बघत बसा, बघा तुम्ही, तर तुम्हाला दाखवतो रोड कसा जात होतो. तर चला दाखवतो रस्ता. आता हे तलाव आहे समोर, मगाशी बघितलेलं. आता इथून जायचं आहे, तर विचारत जाऊ थोडं कसं. एवढं पण प्रॉपर असं माहिती आहे, म्हणजे एवढं नाही, पण ठीक आहे. काय काय वेळेस चूक होते. आता एस टी डेपोच्या इकडनं, आता मगाशी तुम्हाला दाखवलं जातो, डेपो होता ना, तिकडनंच जायचं आहे आपल्याला त्यांच्या तिकडे. जाणारीमध्ये केसरी एक्वॅरियम आहे, कोकणातलं पहिलं एक्वॅरियम, म्हणजे कोकणामध्ये. तर इकडे आता जातो आहे आपण. मोठा असा एक्वॅरियम आहे. वारा गरम, वारा आहे गरम गरम गरम. कोकणातलं मरीन ड्राईव्ह आहे, कोकणातलं मरीन ड्राईव्ह सावंतवाडी. सध्या पेट्रोल आहे, मगाशी भरलं आहे. आता जाताना बघू, आहे सध्या तरी, बघू नंतर जाताना. आता इकडनं या साईडला जायचं आहे, कोळगावकर सॅनिटरी वेअर. कोळगावकर काहीतरी गेलं डोक्यात, 1 मिनिट काहीतरी गेलं केसांमध्ये. काहीतरी गेलं केसात. आता इथून जायचं आहे सरळ. आणि या साईडला मित्रांनो, इकडे हे बघा, लायब्ररी आहे, लायब्ररी वगैरे सगळं आहे. इकडनं आहे, नाही इकडनं नाही, इकडनं तिकडेच जाणार परत वळून.
एस टी स्टँड तिकडे आहे पाठी. ठीक आहे, तर आपण बघूया, विचारूया ॲड्रेस कोणाला तरी. पुढे एस टी स्टँड इकडे, एस टी स्टँड पुढे काय आहे? एस टी स्टँड आहे बघा, राहिला माझ्या लेफ्ट साईडला आहे ना, लेफ्ट साईडला एस टी स्टँड आहे. इकडनं आहे का या गल्लीतून काय माहिती, विचारूया आपण. म्हणून रिक्षावाल्यांना विचारायचं, ते बरोबर त्यांना माहिती असतं. रिक्षावाल्यांना काका नाही विचारणार, काका नाही विचारणार. इकडनं राईट, 14 किलोमीटर. 14. याचा आवाज ना राहण्यासारखा वाटला. इथेच राहण्यासारखा वाटला यांचा आवाज. इकडनं ना, हां इकडनंच आहे. अरे इकडनं ते बोलले ना, तर रिक्षावाले काय सांगितलं काय ना, बघू तर बघू आता. बोललं ना ते लोक, दिसणार बोल. आता आला ब्रेकर. पाऊ पाऊ पाऊ. बघूया ना ती एन पार्क काय नगर परिषद. गॅरेज जायचं त्याच्यात गाडी. पोरवरचं जेवण झालं आहे. इथे बघा टाकी वगैरे बसली. इथे काय आम्हाला पुढे विचारूया ना. स्टुडिओची इथे दिलं आहे ना. आंबोलीच्या आधी आहे ना ते, तिकडे जायचं आहे. माहिती आहे ते विचारू ना. सावंतांनी यांचं देऊळ आहे ते, असं मला ऐकलं आहे. सावंतांचं देऊळ हे आहे काय? अगं नाही, इथं जाऊया, देवळात ना जायचं आहे. त्याच्यात इकडनं ते जातं एक रस्ता, ते बोलतोय. पुढे वेडी वाके वळ नाही, वाहन सावकाश चालवावी. हा बाबा चालवतो सावकाश, सावकाश चालवतो. असा रस्ता आहे थोडासा. ठीक आहे, चला बघू आता डायरेक्ट इकडेच जायचं. पण बघा बिल्डिंग सगळीकडे नवीन नवीन बिल्डिंग, मार्केट सगळं होतं आहे चांगलं चांगलं. हा रस्ता थोडासा मॅच खराब आहे काय झालं, बाकी रस्ता ठीक आहे. आता कुठे त्यात येऊ आता बघायला पाहिजे. आता सावंतवाडी पर्यटन नगरी, मोठी तलाव, राजवाडा. ते विचारलं ना कोणाला विचारू. 12 किलोमीटर आहे ना अजून. काय
कावळ्यांची पोटी. वाज बघ कसा आला. डंपर ग्राउंड आहे. जंगल जंगल सही थोडी सावकाश चालवावी. आरामात चालवा गाडी. अति घाई संकटात नाही. आता तेच बघतोय ह्यांना विचार कलिंगडवाल्यांना काकांना विचारेल ना जाऊन. हे कुत्रा आला टाक्याला टग्गी. दानोली बाजारातून बैलानू केसरी म्हणून ते रोड आहे. अजून दानोलीचा बाजार अजून नाही. म्हणजे बरोबरच जाता आपण. म्हणजे आपला रूट बरोबर आहे. तर रोज काढले आहेत कारण जाताना परत नंतरला घाली जाताना म्हणजे हा जरा बिली चालवायला भेटतो ना जरा म्हणून जरा काढले नंतरला घालीच परत. हा रस्ता असा वळण आणि सापोसारखा रस्तो. हे बघा बॅरिकेड लावलेत म्हणून चांगलं आहे बाबा. थोडं सेफ्टी तरी आरामात. म्हणजे माणूस इकडनं या साईडने चालवेल. या एवढासा कोपच्यातून चालवणार नाही. हे करतात ते करतात त्याने बरं आहे. ते केलं बॅरिकेड घातले ते. आता इथून बाजारात जावं तिथे पूर्ण 12 किलोमीटर आहे. तेवढं तिकडे फिरून बघून एवढंच अंतर परत आपल्याला जायचं आहे. बघूया तर दाखवतो काय काय आहे. कोकण टाउनशिप याने प्लॉट पाहिजे का कोणाला प्लॉट. याने प्लॉट आहे सावंतवाडी. किती असेल का यंदाच किंमत काही लोकची किती. हे आलं मालवणी डी फॅमिली रेस्टॉरंट. वा एवढं आतमध्ये रेस्टॉरंट माझे घरगुती. पुढे अपघाती वळण आहे. माने सावकाश चालवा. अति घाई संकटात नाही. पटतो जा रे बाबा जा. तालपरी घाटे राणे स्टॉप सावंत फार्म हाऊस पारपोळी फुलपाखरी महोत्सव. गोव्याकडनं आहेत 3-4 बरेच रस्ते आहेत. वेडी वाकळी वेडी वाकुळी. रसवंती नको बाबा. आता पेलो रस. आता नको रस पण पेलो. चिकन पण खाल्लं म्हणून नको आता. काळीवडे आलं. काळीवडे गाव. काळीवडे गावामध्ये तुमचं स्वागत असा. याला पण आम्ही धरायला लागले काय रे यार.
હવે થાઈને જાય તો એસટીવાળા લાલ પરી मैदान खड़ी मॅरेथॉन ते मॅरेथॉनच्या स्पर्धा पण होतात काही जण बाबा रे बाबा कॉविंग बघा कसे रस्ते अरे देवा देवा फुल कर्विंग रस्ते कर्विंग कर्विंग लाल परी सावकाश जोरात येतात चापूक चुपूक चापूक चुपूक करत येतात बघू काय उन्हात सनबात घेतोय हॉटेल साई भूमी सुरवी सॉरी तांबडा रस्ता पांढरा रस्ता कोल्हापूरचा आहे वाटते आली जा बाबा जा 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 लाल परी मैदान खड़ी धूम झाम कडे मारत येतात गाडी आपण फास्ट सगळीकडे बघा खाली मैदान वाढ वाढ की नाही लग्नाचे फोटो लावले तिकडे शादी मुबारक हो परत म्हणा फॅमिली नाही माडखोल माडखोल हे पण चांगलं आहे सावली हॉटेल हो ना जावा साईडनी रस्ते बाकी मस्त आहेत मक्खन जाम चला पोचू आता पोचलोय आपलं तुम्हाला इथे आता आलं आहे एक माझ्या पाठी दिसायचे बोटीचे पार्ट्स आहेत सगळे तर इकडे पण आलं आहे आता आज जायचं आहे आपल्याला बघायला तर मी सह्याद्रीच्या रांगा दिसल्या मला म्हणून मी इथे जरा थांबलो तुम्हाला जो व्ह्यू दाखवतो मस्त असा सुंदर व्ह्यू आहे सह्याद्रीच्या कुशीत मस्त असं हे माझी माईकची बॅटरी संपली आहे तर तुम्हाला व्ह्यू दाखवतो आहे बघा ऊन असा सह्याद्रीच्या रांगा आहेत लाईनीत आहे बघा हे बघा लांबपर्यंत आहे बघा मस्त असं सह्याद्रीच्या रांगा लांबपर्यंत आहे बघा महाराजांची सह्याद्री छत्रपती शिवाजी महाराजांची सह्याद्री छत्रपती शंभू महाराजांची सह्याद्री आणि ज्या ज्या पावण्यांनी बलिदान दिलं त्यांच्यासाठी ही स्वर्गीय सुंदर अशी सह्याद्रीचे रांगा आहेत हे बघा
गायजांनो आलो आहे आता TSR दाखवतो तुम्हाला व्ह्यू. पाठी पण बघा मस्त सह्याद्रीचे डोंगर आहेत. तिकडचा पण एक सेल्फी येणार आहे आपल्या इंस्टाग्रामला पेजला. तुम्ही फॉलो करा चिनू @चिनू 29110 आपला इंस्टा ID आहे. आणि आता आपण आज चाललो आहे तर तुम्हाला दाखवतो इकडनं. तर चला. पक्षी पोरं खेळत आहेत पाण्यामध्ये. मासे धबधबा तेव्हा तिथे पण तसंच आहे. मासेमारी वगैरे करत आहेत इथे. मासेमारी वगैरे हे बघा इकडे बघा. बायका कपडे धुत आहेत. मासेमारी इथे अशी अंघोळ करत आहेत बघे. हे बघा आता इथून असा एंट्रन्स आहे. आपण एंट्री केली इकडनं की हे बघा जिप्सी. इथे स्नॅक्स कॉर्नर पण आहे इथे बघा. हॉटेल वगैरेचं इथे आहे सगळं. ह्या साईडला पूर्ण आहे बघा असं सुंदरसं व्ह्यू. व्हॅन आहे दोन्ही बघा. हात लावू नका, डो नॉट टच ऑटो. हे बघा इथे शेती करतायत. हे बघा मासा पकडतायत शेती. नंतर बैल मासे विक्री. रापण किल्ले रापण. छत्रपती शंभू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज. हे बघा इथे लाईनीत बघा. थोडासा झूम करतो मी तुम्हाला दिसेल. हे बघा किल्ला आहे. या साईडला कॅफे पण आहे तिथे. तिथे एवढाच नंदी. हे आंबे आलू. मग दाखवतो जायजानो. इकडे इथे पॅकेज वगैरे दिलं आहे. इथे कॅफे पण आहे या साईडला बघा. कॅफे वगैरे इथे तुम्हाला पॅकेज दिसेल. पॉज पण तुम्ही बघू शकतात काय काय इकडे बघा लवकर. आता हे यांचं अजून एक येणार आहे क्लायमिंग. हे बघा असं सगळं सायकलिंग वगैरे ॲडव्हेंचर्स आता येतील लगेच त्यांचे. आणि इफ युअर इंटरेस्ट इन परचेस कलरफुल प्लीज कॉन्टॅक्ट HL सेक्शन. हे बघा विकत घ्यायचे असतील तर यांना कॉन्टॅक्ट करायचं तुम्हाला. यांचा नंबर पण आहे. तर मी नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकीनच. तर ब्लॉगमध्ये तुम्ही बघा ते. आणि ह्या साईडला बघा वेल डॉल्फिन टर्टल. इथून आत गेला की मी वॉटरफॉल आहे आपण मासायला बाजूला. तर हा बघा काही जण एंट्री पण माशाच्या ह्याच्यातूनच आहे. एंट्री पण आपली फिश माशाच्या ह्याच्यातूनच एंट्री करायची अशी मुखातून घ्यायच्या. हे बघा नोट करून दाखवतो. तर आपण अशी सुंदर अशी एंट्री करतो आहे आतमध्ये. तर असं एंट्री केली की बघा आतून माशाच्या मुखात एंट्री केली की ते वॉटरफॉल आहे. हे बघा इथे सुंदर वॉटरफॉल आहे. इथे स्लो मोशन पण मी काढतो मग तुम्हाला. इथे बघा काय जाणू
इथे लव बर्ड आहेत, लव बर्ड, पॅरोट्स. हे बघा, हे बघा आले, लगेच येतात. अरे हे बघा, हे बघा, दिसत असेल का माहीत नाही, ऊन येते ना खूप, ऊन, सूर्य पप्पा. हे बघा, ह्या साईडला पण असे हे बघा ते पत्थर वगैरे हे आहे इकडे, ते पण बघा शेल, ही शेल आहे, इथे फिश आहे इकडे सगळं. आता ते वरती पण चालू होणार आहे आता ट्रेन, टॉय ट्रेन वगैरे. इथे बघा क्रॅब्स, टर्टल वगैरे, केबल स्टे ब्रिज. हे बघा, ह्या ब्रिजवरनं पण तुम्ही जाऊ शकतात, केबल स्टे ब्रिज. एक वेळ इथे लिहिले बघा, काही जाणू धुळता पाळणा, केवळ एका वेळीस फक्त 10 माणसांनी जावे, फक्त 10 जणच जाऊ शकतात. इथे ट्रिपसाठी पण एक चांगलं असं हे आहे, तुम्हाला इथे दिसत असेल, इकडे तुम्हाला दाखवतो. बर्ड एक मोठा असा बघ, हा बघा आहे. हा बघा आला, हा बघा. माझी आत जाऊन येऊया, मी ॲक्वेरियम बघून येऊया. आतमध्ये माशांचे सगळे हे, मग इकडचे बाहेरचे प्राणी पण आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो. आणि आतलं पण काय आहे ते आपण ॲक्वेरियममध्ये बघून येऊ. तर चला. हे मैना ओरडते बघा कशी, हा बघा गोल्डन मकाव. फुल ॲडव्हेंचर आहे इथे. याच असाल तुम्ही तर सकाळी अर्ली मॉर्निंगच या लवकर, म्हणजे कसं तुम्हाला संध्याकाळपर्यंत फिरता येईल, सगळी एन्जॉयमेंट करता येईल सगळं. म्हणजे म्हणतात ना की एक लमसम तुम्हाला एक रिव्हर क्रॉसिंग, नंदीवनानीचा रस्ता, इथे रिव्हर क्रॉसिंगसाठी पण आहे इथे, तर ते पण तुम्ही बघू शकतात. शोभावंती डिस्प्ले बर्ड सगळं इथे आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. आधी आपण ॲक्वेरियम बघून या, कारण असं आहे ते प्रॉपर सगळं इथे केलं आहे, तर ते पण आपण एक एक प्रॉपर डिटेल बघूया. ब्लॉगमध्ये सगळं दाखवणार आहे मी. तर चला. हे बघा फीडिंग झोन, फूड पॅकेट अवेलेबल आहे ॲक्वेरियम एंट्रन्सला. हां, त्या एंट्रन्सला तर तुम्हाला दाखवतो. हे बघा फीडिंग झोन आहे, ते माशांना खायला वगैरे देऊ शकता तुम्ही. बघा दिसत असेल, हे बघा झूम करतो मी अजून. हे बघा
इथे लिहिलं आहे सगळं फॅक्ट्स लिहिलं आहे. फुल फॅट्स आरोग्य हा सुरुवातीला करताना मासा आहे आनंद त्यांना बोनी असंही म्हटले जाते. तेव्हा वाचा पॉज करून वाचू शकतात गायजानो. म्हणजे आता मोठा इथे टँक आहे इकडे असा फिशचा. असे छोटे छोटे मासे. हे बेसिक इन्फॉर्मेशन आहे. वरचा व्ह्यू बघा. वरती पण सगळे माशांचं जे केलेलं आहे वरचा व्ह्यू. झूम करायचा. हे बघा तुम्हाला दिसेल फिश. हे बघा नावं खाली आहेत. 3.1 इथे टिम्पल बार. इथे तुम्हाला सगळे डिटेल भेटेल. पॉज करून वापरू शकतात. इथे पुन्हा अशी माहिती आहे मार्केटची. बरोबर इथे डॉलर आहे. डॉलर आणि पिंटेक शार्क आहे बघा. इथे माहिती दिली असेल तुम्हाला. एवढं इथे वाचू शकता तुम्ही. सिल्वर डॉलर, पिंटेक शार्क. हे बघा. नंतर अमेरिकन फ्लॅग टेल तो पण आहे वरती. इकडे एंजल फिश. आमची एंजल फिश. तुझा दोस्त आहे. आईचा दोस्त आहे वायपर. बोट टाकलं की चोळायचं. माझ्या मम्मीचा दोस्त आहे. आमच्याकडे फिश टँक होता ना गायतानो. आमच्याकडे फिश टँक होता. गोरामी मासा बघायच्या माहिती आहे. इथे फिश. इथे रेनबो शार्क आणि हे बघा इकडे रेनबो शार्क वेगवेगळे हे बघा स्टिंग आहे. इथे गप्पी. इथे आहे शक्कर चोकत बसतो. माझ्या मम्मीचा दोस्त आहे. इथे बघा इथे रॉयल नाईफ फिश आहे. नाईफ फिश म्हणजे कसं आहे बघा. काय झालं ते चाकू असतो ना चाकू नाईफ त्याचा शेप आहे बघा. सुरीसारखा शेप आहे म्हणून त्याला नाईफ फिश नाव दिलं आहे. इथे बघा इथे मोठा जायंट गोरामी. हे बघा इथे दिसेल. भाई भाई नाही या जापो ये आहे. हा बघा हा बघा बघते बघा. गोरामी मोठ्या. हे बघा इथे तर बाबा झुंडच आहे. पिराना हे सगळे तांडववाले मासे आहेत. ह्याच्यावर पिक्चर आलेला हॉलिवूडमध्ये तुम्ही बघितला असेल पिराना. हां तर हा हॉलिवूडमध्ये पिक्चर आलेला ना तो पिराना ह्याच्यावरचाच निघालेला पिक्चर आहे. तर लिहिलं त्याची माहिती. पिराना सर्वात म्हणतात ना तांडव करणारे मासे हे. शार्क नाही. शार्क पण आहे पण पहिला नंबर पिराना मग शार्क. तांडव करणार म्हणजे पहिला नंबर पिरानाच आहे. हे ब्ल्यू त्यांची माहिती आहे. हे मस्त शेवळे गोल्ड फिश सारखे दिसतात बघा. ऑरवाना हा लक्की मासा असतो. ऑरवाना आहे ना ऑरवाना आहे. ऑरवाना सर्वात लक्की मासा असतो.
असं म्हणतात की म्हणजे ज्यांचं वाईट दिवस किंवा असं काय असेल ना तर त्यांच्याने हात ठेवला ना परवाना तर ते मसा लकी मानलं जातं असं म्हणतात. हे बघा. हे बघा हे टायगर कॅटफिश आहे. हे बघा इथे दिसेल लाईनी ते अशी टायगर कॅटफिश. त्यांचा पिकॉक बॅग पिकॉक बॅग म्हणजे पाटची पिसं बघायची खायला मोरासारखी आहे. मोरा जे असतात ना त्याच्या बघा. हॅलो हे बघा इथे दिसेल मला इथे रेड टेल डब्बा. हा बघा रेड टेल मासा बघा एवढा मोठा मासा आहे. सँडेड फिश तिकडे आतमध्ये ती पण त्याची माहिती दिली आहे. स्टिंगरे हा समुद्रामध्ये दिसतो ना हा तिकडे वरती एक आंघोळ करते म्हणजे त्यांचं तेच आहे आंघोळ करायचं. तिथे सगळी माहिती दिलेली आहे तुम्ही वाचू शकतात सगळी. हे बघा हे आहे हे बघा आतमध्ये बघा ते पूर्ण बघा वरती ते मोरफिश आहे इथे बघायला आहे. इथे बॅच फिश भारत फिश आहे. हे बघा छोटे छोटे मस्त दिसतात. हां यो आईचा दोस्तात. हे बघा आमच्या आईचा दोस्तात. हे आई हो तुझा दोस्तात सक्कर. हा बघ आला म्हणजे मम्मीचा फ्रेंड आहे. पॅरोट फिश हे मस्त आवडतात आपल्याला पॅरोट फिश. पॅरोट हॅलो हे बघा पॅरोट फिश क्रे फिश. क्रे म्हणजे खेकड्यासारखे दिसायला आहे बघ. कोळमी नाही खेकड्यासारखे असतात. युकेमध्ये जास्त असतं. युकेमध्ये 7 प्रकार माहिती आहे. कोळमीसारखी तर जवळनं बघ घेऊ कसं करतो. त्यांची असं केलं तर तो असं करते तिकडे तिकडे जातो. इथे पण आतमध्ये बघा हे हॅलो हे आहे सक्कर. चला आपण जाऊया. कोकणचा बीच. तुम्हाला वरती जायचं असेल तर इथे बोर्ड लावला आहे. जायचं ते वरती तुम्ही पण येऊ शकाल. इथे मोर एक्साइटमेंट ऑन द फर्स्ट फ्लोअर. तर चला वरती जाऊया चली करत. वरती पण मस्त वेगळी आता बघूया अजून काय काय बघायला भेटते. फुल ऑन हे बघा हे जंगल एक्वेरियम. हे बघा इथे लाईव्ह वेळ बघा. अडकला दिसला.
कसे जात आहेत इथे पण बिचारी शांत. हे आमच्याकडे होते डच टाईप, हे आपल्याकडे होते आहे डच स्टाईल एक्वेरियम. आहे आपण इकडे आहे मोठा आहे तो मध्ये, तोच आहे तोच आहे. हा सेम आहे असा. परत हे टेट्रा फिश. हे बघा गायलानो एवढा मोठी मासे आहे बघा जंगलची. वरती ॲमेझॉन एक्वेरियम, पेंग्वा, शिवफिश, पिराना फिश. पिराना कुठे आहे बाबा? हा असणार. मी काय आयडिया छान केली हेच लाकूड इथून वेगळं असं चिटकून असं दाखवलं की बाहेर आलं असं इथे पण केलं. मोठं आहे खाली पण आहे दिसतं दाखव जवळ. काय कोलमी वाज नाव किंवा घुमी मासा. निऑन टेट्रा रात्री चमकतात बघ. नाही काय जणू मोनो एंजल फिश. इथे स्कॅच फिश, मोनो एंजल फिश. बघा गोल्ड फिश. आमच्या विहिरीमध्ये प्रवादी विडा. आहे हे आमच्या प्रवासीच्या विहिरीमध्ये. हे प्रवासीच्या विहिरीमध्ये तेव्हा तो मस्त आहे म्हणून म्हटलं त्यांना घेतलं. रावले स्वप्नात येतील. काय इकडे हा बघा जणू गोल्डन मकाव गेला. राग आला. तू करतोय शूट मी कशाला करतोय. हे मला पण हवं आहे. काय जाणून तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला नवीन असाल तर असं काळ्या कलरचं बटन असेल त्याला बटन दाबून सबस्क्राईब करा. तोपर्यंत पुढच्या ब्लॉगला असंच भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या, स्वैर राहा.